आज मी बनवली आहे ताज्या मटारपासून मस्त अशी खुसखुशीत मटार करंजी. हळदी कुंकूच्या निमित्ताने घरी येणाऱ्या मैत्रिणीसाठी तुम्हाला काहीतरी स्पेशल, पौष्टिक आणि झटपट होणारा नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही या मटार करंज्या बनवू शकता. सध्या हिवाळा चालू आहे आणि मार्केटमध्ये भरपूर असा ताजा मटार आलेला आहे. ताज्या मटारपासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवतोच, पण आज आपण ताज्या मटारपासून खुसखुशीत लागणारी मटार करंजी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत. मटार करंजीच्या वरच्या आवरणासाठी आपल्याला मैदा घ्यायचा आहे. तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता. इथे मी 2 कप किंवा 2 वाट्या भरून मैदा घेतलेला आहे. यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. पाव चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे आणि ओवा थोडा हातावर अशा प्रकारे चुरून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण ओवा पिठामध्ये मिक्स करणार आहोत. करंजीचं वरचं आवरण छान खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपण तूप घालणार आहोत. तूप घालण्याआधी आपल्याला थोडं तूप वितळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला ते पिठामध्ये मिक्स करायचं आहे. 3 चमचे म्हणजे 3 टेबलस्पून इतकं तूप घेतलेलं आहे. तूप हे अजिबात कडकडीत गरम वगैरे केलेलं नाही. हे नॉर्मल रूम टेम्परेचरवरचंच तूप आहे. फक्त मी हे तूप वितळवून घेतलेलं आहे. आता तूप व्यवस्थित आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व पिठाला ना हे तूप आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. तरच आपली करंजीचं वरचं आवरण आहे ना ते छान खुसखुशीत होणार आहे. आता बघा 3 ते 4 मिनटं छान असं तूप पिठाला चोळून घेतल्यानंतर याची मूठ तयार होत आहे. जर तुमची ही मूठ तयार होत नसेल तर आणखी एकाच चमचा तुम्हाला यामध्ये तूप घालायचं आहे आणि पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी मळून घेणार आहे. पीठ मळताना हे जास्त घट्ट किंवा जास्त सैलसर मळायचं नाही. आता हे पीठ मळण्यासाठी मी 1 ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे. पीठ मळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मला हे पीठ मळण्यासाठी किती पाणी लागलेलं आहे. इथे माझं हे पीठ मळून झालेलं आहे. पीठ मळण्यासाठी इथे मी 1 ग्लास भरून पाणी घेतलं होतं. त्यापैकी अर्धा ग्लास इतकं पाणी मला पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे. म्हणजे साधारण 1 वाटी इतकं पाणी मला लागलेलं आहे. मटर करंजीसाठी इथे परफेक्ट आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. जास्त सैलसरही मळलेलं नाही किंवा जास्त घट्टही मळलेलं नाही. आता ह्या मळून झालेल्या पिठावर मी थोडं तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे पिठाची वरची बाजू सुकणार नाही. आता यावर आपल्याला एखादं झाकण किंवा सुती कपडा ठेवायचा आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला हे पीठ बाजूला ठेवायचं आहे. मटार करंजीच्या आतल्या भाजीसाठी आपल्याला सुरुवातीला एक मसाला तयार करायचा आहे. यासाठी इथे मी 1 टेबलस्पून धणे घेतलेले आहेत. 1 टीस्पून आपल्याला जिरं घ्यायचं आहे. अर्धा टीस्पून आपल्याला बडीशेप घ्यायची आहे आणि अर्धा टीस्पून आपण काळी मिरी घेणार आहोत. गॅसवर मी आधीच कढई गरम करण्यासाठी ठेवली होती. गॅसची फ्लेम कमी ठेवून हे खडे मसाले यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हे बघा अगदी 1-2 मिनटामध्ये या खडे मसाल्यांचा छान असा सुवास दरवळू लागला आहे. आता गॅसची फ्लेम बंद केली आहे. आपल्याला हे मसाले आपल्याला एका प्लेटमध्ये काढून थोडं थंड करून घ्यायचं आहे. यानंतर मी हे मसाले खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे मसाले मिक्सरमध्ये देखील याची भरड करून घेऊ शकता, पण ह्या मसाल्यांची पूर्णपणे पावडर करायची नाही. आणि इथे मी हा मटार करंजीसाठीचा स्पेशल मसाला तयार केलेला आहे. आता यानंतर आपल्याला एक हिरवं वाटण तयार करायचं आहे. यासाठी इथे मी 3 ते 4 तिखटाच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अगदी अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. मिक्सरमध्ये आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आपलं हिरवं वाटणही तयार झालेलं आहे. आता यानंतर मी कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे. तूप हलकं गरम झालेलं आहे. आता आपण तयार केलेलं जे हिरवं वाटण आहे ते आपल्याला या तुपामध्ये घालायचं आहे आणि अगदी 1-2 मिनटं आपण तुपामध्ये हे वाटण परतून घेणार आहोत, म्हणजे या वाटणाची जी कच्ची चव आहे ती पूर्णपणे निघून जाईल. आता यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. तो देखील आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा देखील जोपर्यंत कांदा मऊसूद होत नाही तोपर्यंत आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनटं झालेली आहेत. कांदा छान मऊसूद झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1.5 वाटी ताजा मटार घालायचा आहे. तुम्ही याऐवजी फ्रोझन मटारचा देखील वापर करू शकता. आता या फोडणीमध्ये आपल्याला हा मटार छान परतून घ्यायचा आहे. मटार करंजीचं हे जे आतलं स्टफिंगसाठी आपण ही भाजी तयार करत आहोत, ही भाजी मी तेलाच्या फोडणीमध्ये न बनवता तुपाची फोडणी देऊन ही भाजी बनवत आहे. यामुळे ना या भाजीला खूप छान अशी चव लागणार आहे. आता काय करणार आहे, गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवणार आहे आणि कढईवर आपल्याला हे झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायची आहे.
5 मिनिटं झालेली आहेत. कढईवरचं झाकण काढूया. अधूनमधून ना आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे, म्हणजे खाली भांड्याला ही भाजी लागणार नाही. आपण या कढईवर झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेतल्यामुळे वाफेमुळे ना भाजीला थोडं पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहे. पावडर मसाल्यांमध्ये मी फक्त हळद आणि अगदी थोडं लाल तिखट रंगासाठी घालत आहे. आणि यानंतर थोडं हिंग घालायचं आहे आणि आपण जो कुटून घेतलेला मसाला आहे ना, तो मसाला यामध्ये संपूर्ण घालायचा आहे. आज मी ही मटार करंजी बनवत आहे. त्याच्यातलं आतली जी भाजी आहे, स्टफिंग आहे, ते थोडं वेगळ्या पद्धतीने बनवत आहे. हा जो मसाला घातलेला आहे, त्या मसाल्याची चव ना फार अप्रतिम लागते. यामध्ये मी दुसरे कोणतेही जास्तीचे पावडर मसाले घालणार नाही. आता या भाजीची चव आणखी चटपटीत बनवण्यासाठी यामध्ये मी थोडं लिंबाचा रस घालत आहे. 1 चमचा भरून लिंबाचा रस घालायचा आहे. यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि या भाजीची चव आणखी बॅलन्स करण्यासाठी यामध्ये अगदी पाव चमचा मी साखर घालणार आहे. आता हे सर्व जिन्नस घातल्यानंतर ही भाजी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आपण घातलेले सर्व मसाले आणि इतर काही जिन्नस आहेत ते या मटारला व्यवस्थित लागले पाहिजेत. 2 ते 3 मिनटं ही भाजी छान परतून घेतल्यानंतर तुम्ही बघा, या भाजीमध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही, पण तुम्हाला हवं असल्यास यामध्ये 1 चमचा भरून पाणी तुम्ही घालू शकता. आता वाफेवरच बघा ही भाजी छान शिजली गेलेली आहे. मटार बघा अगदी परफेक्ट असे शिजले गेले आहेत. मटार छान शिजलेले आहेत. आता आपल्याला हे मॅश करून घ्यायचे आहेत. यासाठी इथे मी मिक्सरचा वापर न करता मॅशरचा वापर करणार आहे. मॅशरच्या साहाय्याने आपल्याला हलके असे मटार चुरून घ्यायचे आहेत. आपल्याला ना मटारची पेस्ट करायची नाही. मटार करंजी खाताना ना मटारचे दाणे थोडे दाताखाली आले पाहिजेत, यासाठी इथे मी मॅशरचा वापर केला आहे. भाजीची थोडी चव घेऊन बघितलेली आहे. भाजीमध्ये थोडं मीठ कमी होतं म्हणून मी थोडं मीठ यामध्ये ॲड केलेलं आहे. आता पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करायची आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ही भाजी थोडा वेळ आपल्याला थंड करून घ्यायची आहे. आता करंजीच्या वरच्या आवरणासाठी आपण हे जे पीठ तयार केलेलं आहे, अर्ध्या तासासाठी आपण बाजूला ठेवलं होतं. अर्ध्या तासानंतर हे पीठ पुन्हा एकदा मी अगदी 1 मिनिट मळून घेणार आहे. करंजीसाठीचं हे जे पीठ आपण मळलेलं ना, ते अगदी मस्त असं तयार झालेलं आहे. आता याच्यात 2 भाग करून घेणार आहे. एक भाग मी पुन्हा झाकून बाजूला ठेवणार आहे आणि एका भागाचा ना रोल तयार करणार आहे आणि त्याचे छोटे गोळे तयार करणार आहे. सुरीने असे गोळे कापून घेतले ना, तर एकसारख्या आकाराचे गोळे तयार होतात. आता यातला एक गोळा घेतलेला आहे आणि अगदी छोट्या आकाराची पोळी लाटून घेत आहे, म्हणजे पुरी लाटून घेत आहे. जेवढी शक्य होईल तेवढी पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे आपल्याला. ही पोळी लाटताना ना अगदी हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे, कारण आपण यामध्ये ना पिठामध्ये ओवा मिक्स केलेला आहे. ओवा लाटणेखाली येऊन आपली ही पोळी फाटू शकते, यासाठी अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. हे बघा, इथे अगदी पातळ आकाराची ही पोळी मी लाटून घेतलेली आहे. आता आपली ही पुरी एकसारख्या आकाराची येण्यासाठी इथे मी वाटीचा वापर करत आहे. वाटीला व्यवस्थित दाब देऊन ह्या ज्या कडा आहेत ना, त्या मी बाजूला करून घेतलेल्या आहेत. इथे आपली ना ही भाजी देखील, आतलं जे स्टफिंग आहे ना, ते देखील थंड झालेलं आहे. आता बघा, हे स्टफिंग ना आपल्याला ह्या पुरीवर ठेवायचं आहे. पुरीमध्ये मावेल इतकंच आपल्याला स्टफिंग भरायचं आहे. यापेक्षा जर जास्त तुम्ही स्टफिंग यामध्ये भरलं तर आपली जी करंजी आहे ती तेलात फुटू शकते. यासाठी बघा, जेवढं मावेल तेवढंच आपल्याला स्टफिंग भरायचं आहे. इथे स्टफिंग ठेवलेलं आहे आणि बाजूने काय करायचं आहे, तर बाजूची जी कडा आहे पुरीची, ती थोडं ओला बोट करून ना, म्हणजे थोडं पाणी लावून घ्यायचं आहे याला. करंजी तेलात टाकल्यानंतर सुटू नये यासाठी आपण करंजीच्या आतल्या कडांना थोडं पाणी लावून ही करंजी सील करून घेतलेली आहे. आता आणखी थोडं मी प्रोटेक्शन देणार आहे. यासाठी काय करणार आहे, फोकच्या साहाय्याने ना या करंजीला असं कॉर्नर्सला दाब देणार आहे. हे बघा, अगदी परफेक्ट अशी ही करंजी आपण बंद करून घेतलेली आहे. इथे आपली ही मटार करंजी बघा छान अशी तयार झालेली आहे. ही करंजी ना आपण बाजूला ठेवूया आणि अशाच पद्धतीने ना बाकीच्या करंजी देखील बनवून घेणार आहोत. आणखी एक करंजी मी तुम्हाला अशाच पद्धतीने बनवून दाखवणार आहे. आपण हा छोटा गोळा घेऊन याची पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे. आता एकसारखा आकार यावा यासाठी वाटीच्या साहाय्याने छान अशी याची पुरी तयार करणार आहे. पुरीच्या कडा मोकळ्या करून झाल्यानंतर आता यावर आपल्याला स्टफिंग ठेवायचं आहे.
आता या पुरीमध्ये मावेल इतकंच मी स्टफिंग ठेवलेलं आहे. साधारण 1 चमचा भरून यावर मी स्टफिंग ठेवलेलं आहे. आता करंजी आपल्याला बंद करून घ्यायची आहे. यासाठी ह्या ज्या कडा आहेत याला मी आतल्या बाजूने पाणी लावून घेत आहे आणि ही एक बाजू अशी उचलून आपल्याला दुसऱ्या बाजूवर चिटकवून घ्यायची आहे. हे बघा, स्टफिंग अलगद आपल्याला आतमध्ये सरकवत न्यायचं आहे आणि या कडा ना थोड्या अशा बाहेरच्या बाजूने बोटाने थोडं ताणून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा प्रकारे या कडा मी पॅक करून घेतलेल्या आहेत. ही करंजीने व्यवस्थित सील झालेली आहे. तुम्ही अशीच देखील करंजी तळू शकता, पण मी फोकच्या सहाय्याने ना या करंजीच्या ज्या कडा आहेत ना त्याला हलका असा दाब देत आहे आणि ह्या कडा व्यवस्थित बंद करून घेतलेल्या आहेत. बघा, काय मस्त अशी ही आपली ही करंजी दिसत आहे. सगळ्याच करंज्या मी एका टायमाला न बनवता थोड्या थोड्या करंज्या बनवून मी त्या तळून घेणार आहेत. म्हणजे करंज्या सुकणार नाही आणि तेलात टाकल्यानंतर त्या फुटणार नाहीत. सुरुवातीला मी 7-8 करंज्या बनवून घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. यासाठी इथे बघा एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवून तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि एक एक करून करंजी यामध्ये तेलामध्ये सोडायच्या आहेत. करंजीची एक बाजू जोपर्यंत व्यवस्थित तळली जात नाही तोपर्यंत आपल्याला करंजीला बिलकुल झारा किंवा चमचा लावायचा नाही. साधारण 3 ते 4 मिनिटं आपल्याला करंजी एका बाजूने तळून घ्यायची आहे. करंजी छान खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला करंजी व्यवस्थित तळली जाणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय ठेवून तेल गरम करायचं आहे. एकदा का तेल छान गरम झालं, त्याला वाफा येऊ लागल्या की आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर एक एक करून आपल्याला करंजी तेलामध्ये सोडायची आहे. एक बाजू 3 ते 4 मिनिटं छान तळून घेतल्यानंतरच आपल्याला करंजीची दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे. दुसरी बाजू देखील आपण 3 ते 4 मिनिटं छान तळून घेणार आहोत. करंज्याने छान हलका असा सोनेरी रंग आला की आपल्याला करंज्या तेलामधून काढून घ्यायच्या आहेत. करंज्या तेलामधून काढून झाल्यानंतर ते एका चाळणीमध्ये काढून ठेवा. म्हणजे जे काही जास्तीचं तेल असेल ना ते देखील निघून जाईल. इथे बघा, मस्त अशा आपल्या ह्या करंज्या तळून झालेल्या आहेत. तेलामध्ये बिलकुल करंज्या फुटलेल्या नाहीत आणि छान ना करंज्यांना पापुद्रव सुटलेला आहे. आणि अशा पद्धतीने ना माझ्या सर्व मटार करंजी तळून झालेल्या आहेत. या गरमागरम करंज्या सॉससोबत खायला खूप छान लागतात. तुम्ही देखील विचार करत असाल की घरी येणाऱ्या मैत्रिणींसाठी नाश्त्याला काय द्यावं, तर तुम्ही देखील हा पर्याय निवडू शकता. आणि या ज्या करंज्या आहे ना भरपूर वेळ तशाच खुसखुशीत राहतात आणि खायला देखील ते तितक्यात छान लागतात. करंजीचं हे जे आवरण आहे ते समोसाच्या आवरणासारखंच खाताना लागतं. ह्या करंज्या खायला ना खरंच खूप अप्रतिम लागतात. तुम्हाला ना मी हे करंजी मोडून दाखवते. बघा, मोडतानाच समजते आहे की हे करंजी ना खूप छान खुसखुशीत झालेली आहे. अजिबात नरम झालेली नाही आणि आतमध्ये बघा भरपूर असं भाजीचं सारण देखील भरलेलं आहे. बघा, खूप सुंदर असे आपल्या ह्या मटार करंज्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला माझ्या आजची मटार करंजीची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.